मुंबईतील शाहूनगरमधील पालिकेच्या 160 कर्मचाऱ्यांचं स्थलांतर कर्मचाऱ्यांचं धारावीतील म्हाडाच्या संक्रमण इमारतींमध्ये स्थलांतर। मुंबईत अंमली पदार्थ विरोधात ड्रग्ज फ्री मुंबई अभियान एकाच वेळी 100हून अधिक पालिका शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम 4000हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग। कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचा संदेश। बेकायदा डेब्रिजवर मुंबई महापालिकेचा वॉच। नव्या कचरा व्यवस्थापन पोर्टलच्या माध्यमातून होणार ट्रॅकिंग। बांधकाम आणि पाडकामामुळे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या कचरा टाकण्याचं प्रमाण वाढलं। पुण्यातून आषाढी यात्रेसाठी 430 विशेष एसटी बसची व्यवस्था। पुणे विभागातून 21 जुलैपासून 330 स्पेशल बस सोडल्या जाणार। जिजाऊ आणि नवीन परिवर्तन बसचा समावेश। पुण्यात उद्यापासून पुन्हा दिवसाआड पाणी पुरवठा होणार। धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचं नियोजन करण्यासाठी महापालिकेचा निर्णय। खडकवासला धरण साखळीत सध्या 16.89 टीएमसी पाणीसाठा। पुणे शहरात पहिल्या 6 महिन्यात 44,265 घरांची विक्री। 37,048 कोटी रुपयांवर घरांचा व्यवहार। पुण्यात घरांची सरासरी किंमत 84 लाख रुपयांवर पोहोचली। गेल्या 4 वर्षात घरांच्या सरासरी किमतीत 38% वाढ। पुण्यातील सराफा दुकानाची भिंत फोडून चोरी। दुकानातून 30 तोळे सोन्यासह चांदी चोरीला। पुण्यातील मांजरी भागातील घटना।